हा बोल की. हाय फ्रेंड, श्री गुरुदेव सगळ्यांना. कसे आहेत सगळे? तर मजेत असतात. आम्ही तर खूप मजेत आहे सध्या. तर आमच्यावर साहेब चिडलेले आहेत, त्यामुळे मला लय मजा वाटते. सगळ्यांना पहिले जय भीम, श्री गुरुदेव. जय भीम कशाला, धनगर आहे आपण. जय मल्हार. बरं, त्यांना जय भीम आवडते, जय भीम पण जय मल्हार सगळ्यांना. तर आज काय विशेष? तर आज मच्छी खाल्ली आम्ही. त्याची रेसिपी काय नव्हती, कारण मच्छी आहे ना त्यांना त्यांच्या मित्रांनी घेऊन दिली होती. तू पण खा म्हणजे ते स्वतः पण त्यांच्या घरी नेत होते आणि ह्यांना पण विकत दिलं होतं. तर आज वाम खाल्ली आम्ही. किती होती काय होती माहित नाही. इन त्यात 4 पीस होते फक्त. मी आणि साण्यावीने खाल्ली. आवडली ना, ते महत्वाचं आहे. आज काय बनवलं होतं स्पेशल? आज अंडा बुर्जी बनवली होती. स्पायसी नव्हती. होती खूप स्पायसी. मला कधी पण स्पायसीच लागते. गोड बनवलं ते पण तिखट लागतं आणि तिखट बनवलं ते पण तिखटच लागतं. कसं बनवायचं मग सांगा बरं तुम्ही. त्यात दही टाकलं. मग लोक असेच असते, पॉइंट काढत असते. त्यांच्या किती वेळ राबून मरून केलं तर कमीच. आता तुम्ही सांगा, थोडं तरी तिखट पाहिजे का नाही? आज अंड्याची बुर्जी बनवली होती. त्याची रेसिपी बघा. अंड्याच्या बुर्जी मध्ये राईस टाकलं होतं, मग बुर्जी राईस बनवलेला होता. स्पायसी कसं होणार आहे ते? ज्या गोष्टी चमचमीत खाण्याच्या असतात ते चमचमीत खायचं असतं. हो ना. मग त्रास कशाचा त्रास होतोय तुम्हाला? मुळव्याधचा त्रास होतोय. तिखट खाल्ल्याने त्रास काय होतो? मुळव्याध. तुम्हाला होते का? ना बाबा, पण मी तिकडच खात नाही ना, पहिली गोष्ट. हो का? हो. मुळव्याध उठत नाही, उठू नये म्हणून. मुळव्याध होऊ नये म्हणून. मुळव्याध झाल्याचे बहुत त्यांना तकलीफ एवढी होती की. तर तुम्ही तसं पण नॉनव्हेज वगैरे जास्त खात नाही. तर आज शुक्रवार, आज काही लास्ट चान्स म्हणता येत नाही. उद्या शनिवार उपवास आहे साहेबांचा. परवा दिवशी एक लास्ट चान्स आहे आपल्याला नॉनव्हेज खाण्यासाठी. तर परवा दिवशीच थोडं संडे स्पेशल काहीतरी वेगळं नॉनव्हेज बनवण्यात येईल. त्याची रेसिपी दाखवण्यात येईल तुम्हाला. याच्या आधी पण झालेली आहे रेसिपी, परत दाखवण्यात येईल. माझं पिल्लू आता बरं झालंय थोडं. आता थोडं त्रास कमी झालाय पिल्लूचा माझं. तसं पिल्लू माझं स्ट्रॉंग आहे खूप. आता काय करावं बाई? कुणाला पोरी आहेत का नाही, कुणाला बाप आहे का नाही. माझं पिल्लू कंटाळा आलाय मला तर ही गोष्ट बोलून. त्या मानाने माझं पिल्लू खूप स्ट्रॉंग आहे. एवढा त्रास होत होता पण त्यांनी जाणवू दिला नाही मला त्रास. एवढा त्रास, खूप त्रास होतो. ह्या गोष्टीवर जे व्हिडिओ बघतात ते नक्कीच कमेंट करा. आईला जास्त माया असते का बापाला जास्त असते? तुम्ही सांगा. शाळेला जात होती त्यातून देवपूर शाळेला जात होती. आता आज औषध घेतलं बा? नाही, औषध घे पहिले. औषध घ्यायचं कमी नाही करायचं. ते 7 दिवस कोर्स सांगितलाय सरांनी पूर्ण करायला. मम्मा औषध घ्यायला नको तिला. ते औषध घे बाळा. हो, औषध घे. तो दिसत नाही काही? तो चॅनल मध्ये ये बरं इकडे. दिसते ना. कानातल्याचे फोटो टाकते तुम्हाला. त्यातले कानातले कोणते छान आहेत ते चॉईस करा. तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्याकडे ते कानातल्याची बरं ऑर्डर भेटेल. आणि मसाले आहेत आपल्याकडे विकायला. एक मसाल्याचं पॅकेट आहे, कांदा लसूण मसाल्याचं. भाग दिसले ते कांदा लसूण मसाला आहे. त्याचं नाव काय बघा. खूप स्वस्त आहे. त्याचं प्राइस मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगेन तुम्हाला पुढच्या वेळेस. तर हे मसाला श्रीकांत स्पेशल कांदा लसूण मसाला आहे. तर तुम्ही बघू शकता. हा मसाला खूप छान आहे. आणि हे बघा, नाव दिसतं का तुम्हाला? श्रीकांत कांदा मसाला. 1 नंबर मसाला आहे. मग मी उलटा धरू का म्हणजे सरळ? नाही, श्रीकांत कांदा मसाला. ते फोटो काढून पाठवा. ते नाव उलट दिसतं. तर ज्यांना कोणाला हे मसाले पाहिजे असेल तर ऑर्डर करू शकता तुम्ही. आणि हे आपल्याकडे अवेलेबल आहे मसाला. मैत्रिणीचं ते मिरची कांदाचं दुकान आहे, त्यातून ते मसाला तयार होतो. आणि ते म्हणजे यांचे ग्रुप खूप मोठं आहे. आम्ही जे शिवण क्लासचा क्लास करत होतो त्यातून तिथून बराच काही म्हणजे भरपूर असे क्लास होते त्यांच्याकडे. म्हणजे काय म्हणतात, आरेवर्कचं होतं. त्यानंतर नात वगैरे बनवण्याची होती. परत कानातल्याचे डिझाइन वगैरे बनवण्याची. भरपूर असं काहीतरी होतं. प्राइस आहे
नाही हे अर्धा किलो आहे. नाही 1 किलोच्या प्राइस 200. नाही प्राइस नाही सांगितलं त्यांनी, प्राइस नाही सांगितलं अजून, पण हे अर्धा किलोचं पॅकेट आहे. पण मसाला खूप छान आहे. मी आज आपण तर ह्याला तेच यूज केलं. हो तिखट झालाय तो, मस्त आहे मसाला एकदम खूप छान आहे. तर ज्यांना कुणाला पाहिजे असेल तर हे श्रीकांत स्पेशल A1 कांदा लसूण मसाला तुम्हाला हा भेटेल. घरपोच पाहिजे असेल तर घरपोच पण मिळेल. पण ज्यांना कुणाला पाहिजे त्यांनी नक्कीच ऑर्डर करा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ कसे असतात सांगा. साहेब कसे असतात आमचे, एकदम फ्रेश टवटवीत असते आणि नंतर आम्हाला अशा शिव्या देते काय विचारू नका. आणि या शिव्या खातात. खावंच लागतं ना, काय करायचं. आई बापाच्या नावाखाली नांदायचं. हो ना. अरे रडून होतंय का. श्री गुरुदेव श्री गुरुदेव नाही, गुड नाईट नाही. चलो बाय. तर व्हिडिओ कसा होता कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि रोज आपले रेसिपीचे व्हिडिओ पण येत आहेत. पण आपलं काहीतरी काय म्हणतात ते जलने वालों की दुआ तसा प्रकार चाललेला आहे आपला. साहेब गेले आमचे उठून. आता जलने वालों की दुआ तुमचा असा सपोर्ट राहू द्या. आपण खूप खूप आता जवळ गेलेला आहे युट्यूबच्या. साहेब उठून गेले त्यामुळे इथं जरा जागा मोकळा दिसायला लागले. तेवढंच येते व्हिडिओमध्ये, तेवढंच छान वाटते. तर चला तुमचं पण झालं का जेवण सांगा. आमचे जेवण वगैरे झालेले आहेत. आमचे जेवण बरोबर 9:30च्या आधी जेवण होते. 10 वाजता अंथरुणात झोपायला जायचं, अंथरुणात पडायचं, पण 12:30-1 वाजता झोपायचं. मोबाईल बघायचं तेवढा वेळ. तुमच्याकडे काय चाललेलं असते तर कमेंटमध्ये नक्की सांगा. ये दिल क्यों सिर्फ तुमसे प्यार करने के लिए. बच्चे पार्टी बघा इकडं चाललेलं आहे मोबाईल बघणं. आणि एक बेडूक उडून गेलेला आहे. आता इथं बसलं होतं सोफ्यावर, इथलं बेडूक उडून गेलेलं आहे. बाकी काय चालायचंच, तुमचे आशीर्वाद. तर आता श्रावण महिना येत आहे. आपल्याकडे वैभवलक्ष्मीचे शुक्रवार वगैरे असतात. तर ते कमेंट पण छान येतात बरं का. मोजकेच असतात पण खूप छान कमेंट येतात. हो बरोबर आहे ताई. म्हणजे त्यांचा मुलगा आईच म्हणलं पाहिजे हे बरोबर आहे. आम्ही नाही म्हणत नाही हा. पण त्या आईला पण आपल्या मुलाची किंमत कळली पाहिजे ना. आपला मुलगा आई म्हणतोय तर आपली आई पण मुलाजवळ आली पाहिजे, गेली पाहिजे ना. आम्ही नाही म्हणत ताई, त्यांनी बायको म्हणावं, आईच म्हणावं. प्रत्येक जणच म्हणतं. आता मला पण माझी आई खूप तयारी आहे, मी नाही म्हणत नाही हा. तर प्रत्येकाच्या आया ह्या अप्रूपच असते. शेवटी जन्म दिलेली आई असती ती. जन्म काय म्हणतात ते, जन्म देणारी माऊली असती ती. तिने जन्म दिला म्हणून आपण जग बघू शकतो. जन्म दिलेली ती माऊली असती, तिने जन्म दिला म्हणून आपण जग बघतो. आज प्रत्येक आयांचा आदर करावंच. मी करते. तुम्हाला त्या आल्या की व्हिडिओमध्ये दाखवेन मी आदर करते का नाही. माझा स्वभावच असं आहे की जिथल्या तिथे रोग बाय टोक बोलून मोकळे होते मी. त्यामुळे मी आदर करते का नाही हे माझ्या जीवाला आणि मला माहिती. त्यामुळे तर व्यवस्थित आहे आणि सुखी आहे. तर चला आज इथंच थांबू. व्हिडिओ इथं स्टॉप करते. साहेब गेलेले आहेत आमचे. जेवण खूप असं झालेलं आहे. आणि आता काय ह्या आठवड्यात फक्त नुसतं नॉनव्हेज चालू आहे. आज काय असं वाटलं नव्हतं की नॉनव्हेज वगैरे बनवू. आज ठरवलं पण नव्हतं की असं काहीतरी बनवायचं आणि खायचं. तर ती रेसिपी नक्कीच बघा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे काय. तर पटकन भूक लागली असेल किंवा रात्रीचा आपला भात उरलेला असेल तर त्यात एक कांदा टोमॅटो टाका. आता तर काय श्रावण असेल, अंडे टाकण्याचा प्रश्नच येत नाहीये. पण जरी बी कुणी खात असेल, पाळत नसेल तर एखादा अंडा टाका आणि जे उरलेला आपला वाटीभर भात आहे ते टाका. तर बघा तुम्ही बुर्जी राईस खूप छान होतंय. ते काय तुमचं फ्राई राईस ब्रे राईस त्याला पण मागं टाकतं, एवढं छान भात होतंय. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच बघा. व्हिडिओ स्किप न करता रेसिपी कशी झालेली आहे आपली ट्राय करा आणि मग सांगा. मुलांसाठी खूप छान आहे. अंडे खात नसेल तुमची मुलं तर हे अशा पद्धतीने खाऊ घाला. माझी मुलं खात नाही आहेत त्यामुळे मला अशा काहीतरी वेगवेगळ्या पद्धती डोक्यात काढावं लागतात आणि मग बनवून घालावं लागते.
तर चला श्री गुरुदेव, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, बाय बाय, गुड नाईट.